तर दुसरीकडे शरद पवारांचंही महत्त्वाचं विधान 2019 ला महाविकास आघाडीत शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती असं शरद पवार म्हणाले। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षात त्यांची चर्चा झाली असेल। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय। पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक असल्याचं, सोबतच मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित मध्ये कधीही भेद केला नाही असं सुद्धा शरद पवारांनी स्पष्ट केलंय। तर 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजप बरोबर जाण्यासाठी आग्रही होते। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणीही योग्य नेता नव्हता असं सुद्धा शरद पवारांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय। तर 2019 ला शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती, पण त्यांचं नाव आमच्या पुढे आलं नाही। शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेने अंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजलं। कुटुंब प्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात मी कधीही भेद केला नाही। दादांना उपमुख्यमंत्री पद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद, विधिमंडळ पक्षनेतेपद अशी सगळी पदं दिली। एवढं सारं होऊनही पक्षात काम करण्यास संधी मिळाली नाही ही दादांची ओरड निरर्थक आहे। 2004 मध्ये पक्षाकडे सीएम पदासाठी योग्य नेता नव्हता, दादा नौखे होते। भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल हे भाजप बरोबर जाण्यासाठी आग्रही होते। काँग्रेस बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात अशी भूमिका मी मांडली असं पवार मुलाखतीत म्हणाले। तर शरद पवार गट विलीन करण्याचा विचार नाही, पुढे हा पर्याय त्याज्य नाही।